जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज झेरोदाचा एक व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत आहे. झेरोदामध्ये एक नवीन फीचर आलं. तर झेरोदा हा प्लॅटफॉर्म सर्वांना माहीत असेल, एक ब्रोकरेज प्लॅटफॉर्म. ठीक आहे, बाकीचे पण प्लॅटफॉर्म चांगले असतात. धन आहे, ग्रो आहे. असं नाही की मी व्हिडिओ बनवतोय म्हणजेच याची जाहिरात करतोय, असं काही नाही मित्रांनो. झेरोदामध्ये एक नवीन फीचर आलेलं आहे. त्या फीचरचा सर्वांना फायदा होऊ शकतो, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. जेव्हा आपल्याला एखाद्या कंपनीचे फंडामेंटल बघायचे असतात, काही कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे कंपनी डिव्हिडंड देत असते, त्यानंतर शेअर स्प्लिट होत असतो, त्यानंतर कंपन्यांचे होणारे ॲक्विजिशन, त्यानंतर शेअर्सवरती बोनस मिळत असतात. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन बघावी लागते. मग झेरोदाने एक फीचर आणलेलं आहे तिजोरी नावाचं. तर हा व्हिडिओ जो बनतो आहे तिजोरी या फीचरवरती. तर झेरोदाने हे नवीन फीचर आणलेलं आहे, त्यामध्ये आपण कंपनीचे फंडामेंटल बघू शकतो. नाहीतर बघा, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जो स्टॉक असतो त्याची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, दुसऱ्या सॉफ्टवेअरवरती जावं लागतं. जसं स्टॉक स्कॅनर नावाचं सॉफ्टवेअर असतं बघा, टिकर टेप असतं, त्यावरती जावं लागतं आणि कंपनीचे फंडामेंटल बघावे लागतात. तर तुम्हाला तीच सुविधा ह्या तिजोरीमध्ये दिसणार. कंपन्यांचे येणारे क्वार्टरली रिझल्ट जे असतात ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार. कंपनीमध्ये एखादी न्यूज आली, ती न्यूज पण तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार. असं हे फीचर असणार आहे तिजोरी नावाचं. तर खूप चांगल्या प्रकारचं फीचर आहे मित्रांनो, मी पण बघितलं. यामध्ये जे सुविधा दिलेली खूपच चांगल्या प्रकारची आहे. आणि ही तिजोरीची सुविधा कोणाला असणार, ज्यांच्याकडे पोर्टफोलिओमध्ये स्टॉक असतात. समजा तुम्ही एक स्टॉकचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे, त्यामध्ये रिलायन्स नावाचा स्टॉक असेल, HDFC बँकेचा स्टॉक असेल किंवा टायटनचा स्टॉक असेल. तर त्या स्टॉकच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या न्यूज येत असतात, कॉर्पोरेट ॲक्शन असतात, ठीक आहे, कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट असतात, ते तुम्हाला ताबडतोब दिसणार तिथे. असं नाही की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तो स्टॉक नाही आहे आणि त्या स्टॉकला तुम्ही बघताय, दिसणार नाही तिथे तुम्हाला तो. ठीक आहे, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणारे स्टॉक तुम्ही त्याला ट्रॅक करू शकतात की माझ्या पोर्टफोलिओमध्ये अशा अशा कंपन्यांचे स्टॉक आहे, त्यांच्यामध्ये काय होतं आहे, त्यांचे फंडामेंटल काय, क्वार्टरली रिझल्ट कसे, ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात. सोपी पद्धत एकदम. आपण डिटेलमध्ये बघणार आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा सर्वांनी. व्हिडिओला स्किप करत जाऊ नका, शेवटपर्यंत बघत चला. खूप काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं त्यावरती हिट करा, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता हे तिजोरी नावाचं फीचर जे असणार झेरोदामध्ये, आता हे तुम्हाला बघायचं असेल तर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असायला पाहिजे झेरोदाचं. त्यामध्येच ही सुविधा आहे. नाहीतर तुम्ही जाऊन बघायचे एंजल वनवरती किंवा धनवरती बघायचे. तर तसं करायचं नाही आहे. तुम्ही जे फीचर बघू शकता तिजोरी नावाचं, हे फक्त झेरोदामध्ये. ठीक आहे, मग हे बघायचं कुठे, त्यासाठी तुम्ही झेरोदाचं जे तुमचं डीमॅट अकाउंट असतं त्यामध्ये लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन झाले की असं पेज तुमच्यासमोर ओपन होणार. मग त्यानंतर तुम्ही काय करायचं, कन्सोलमध्ये जायचं असतं. इथे राईट साईडला हा आय डी असतो बघा तुमचा, राईट साईडला इथे. जसा हा माझा आय डी, याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं असतं आणि कॉन्सोलमध्ये जायचं. इथे ऑप्शन येत असतं कॉन्सोलचा. हे बघा, मी आता इथे क्लिक करतो आहे, इथे येत असतं कॉन्सोलचा ऑप्शन. 2 नंबरला सुरुवातीला येतो माय प्रोफाईल आणि 2 नंबरला येत असतो कॉन्सोलचा. त्यावरती क्लिक करायचं आहे. हे माझं या ठिकाणी कॉन्सोल ओपन झालं. आता खाली यायचं आहे. या ठिकाणी आपण याला स्क्रोल करायचं आहे, खाली यायचं. आता ज्या कंपन्या माझ्याकडे होल्डिंगमध्ये आहेत, ज्यांच्यामध्ये मी स्विंग ट्रेडिंग करतो आहे, आता आज जर तुम्ही एखादा स्टॉक बाय केला तो तुम्हाला पोझिशनमध्ये दिसणार, पण दुसऱ्या दिवशी तो जात असतो होल्डिंगमध्ये. तो आपल्या पोर्टफोलिओचा भाग बनत असतो. समजलं ना, ती होल्डिंग असते आपली. तर माझे स्टॉक बघून तुम्ही बाय करू नका आत्ता. ठीक आहे, माझ्या लेवल वेगळ्या बाय करण्याच्या. नाहीतर तुम्ही माझे स्टॉक बघायचे आणि तुम्ही स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडायचे, तसं करायचंच नाही. कॉपी करायची नाही, स्वतःचा अभ्यास असला पाहिजे. समजलं ना. मग आता ह्या कंपन्या माझ्या पोर्टफोलिओमध्ये, इथे तुम्हाला एशियन पेंट नावाची कंपनी दिसते बघा. मग यांच्या बाबतीमध्ये काय काय न्यूज येत असतात त्या तुम्हाला या ठिकाणी दिसणार. आता इथे दिलेलं आहे बघा, एशियन पेंट. इथे मिथेनॉल दिलेलं आहे बघा. आता मिथेनॉलचे भाव काय वाढले, इन्क्रीज झाले. हे बघा, इथे काय झालं, मिथेनॉल म्हणजे एशियन पेंट ही कंपनी जी असते, जो पेंट बनवला जात असतो त्याच्यामध्ये मिथेनॉलचा वापर होत असतो. हे सांगतं आहे आपल्याला. इथे तिजोरी नावाचं हे फीचर जे असताना ते आपल्याला सांगतं आहे. मग आपल्याला कुठे न्यूज बघायची गरज आहे का, नाही. आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेला स्टॉक, त्याच्या बाबतीत काय न्यूज येते ती आपल्याला ताबडतोब इथे समजणार. मग इथे जर मिथेनॉलचे भाव इन्क्रीज झाले तर हे थोडंसं निगेटिव्ह असतं मग यांच्यासाठी. जसं क्रूडचं असतं बघा, क्रूड ऑइलचे भाव जर वाढले तर पेंट कंपन्यांवरती त्याचा परिणाम होत असतो. समजते ना तुम्हाला. हे जे घटक असतात इथे पण दिले आहे बघा, हे पण इन्क्रीज झालेलं आहे. ठीक आहे, इथं दिलेलं असतं सर्व.
ह्या न्यूज आहे तुम्ही इथे बघू शकतात बघा, इथे दिलेल्या असतात. आता स्क्रोल करतो, तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही बघू शकता तिथे या खाली. आता अजून एक स्टॉक आहे माझ्याकडे ABFRL. असं नाही की माझे स्टॉक बघून तुम्ही ताबडतोब बाईंग करायला लागाल, नाही, चुकी करायची नाही. मग आता ह्या कंपनीच्या बाबतीमध्ये काय न्यूज आहे बघा, इथे नंबर ऑफ स्टोअर्स हे दिसतंय ना तुम्हाला, किती 4753 डिसेंबरमध्ये वाढलेले. समजतंय ना तुम्हाला, ही न्यूज आहे या कंपनीमध्ये, समजलं ना. त्यानंतर खाली या, खाली आलो, इथे टेक महिंद्रा दिसतोय बघा आपल्याला. टेक महिंद्रा यांनी ॲक्विजिशन केलेलं आहे. आता कशाचं ॲक्विजिशन या ठिकाणी केलेलं आहे ते आपल्याला दिसणार ताबडतोब. कंपनीनं ॲक्विजिशन कशाचं केलं, तुम्ही याच्यावरती क्लिक केलं की ताबडतोब दिसणार बघा तुम्हाला. हे बघा ॲक्विजिशन, हे माझ्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपनी, ठीक आहे, माझ्या पोर्टफोलिओचा भाग आहे हा. तर कोणी माझे स्टॉक बघून करायचे नाही. माझे काही लॉंग टर्म होल्डिंग असते, काहींमध्ये मी स्विंग ट्रेडिंग करत असतो. तर माझं बघून स्टॉक बाय करू नका, तुम्ही चुकीच्या लेवलला स्टॉकला बाय करायला अगोदरच सांगतो आहे. हे बघा, हे दिसणार तुम्हाला, ॲक्विजिशन ऑफ 100% स्टेक इन ऑर्चिड सायबरटेक सर्व्हिसेस. आता ही न्यूज होती, कंपनीने हे काय केलेलं होतं, ॲक्विजिशन केलेलं होतं. मग ही न्यूज आली, तुम्हाला ताबडतोब इथे बघता येईल, ठीक आहे, तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. खाली HDFC बँक आहे, इथं दिसतं HDFC बँक तुम्हाला. नेट इंटरेस्ट इन्कम त्यांचं 16% वाढलेलं आहे, ठीक आहे ना. डिसेंबरमध्ये ते किती होतं, डिसेंबर 2022मध्ये 12.87%. ते किती झालेलं आहे, 16%. ते किती झालेले, 16% वाढ झालेली त्याच्यामध्ये. ही तुम्हाला ताबडतोब न्यूज या ठिकाणी दिसते. हे फंडामेंटल असतात पूर्ण, इथे जे दिसणार तुम्हाला फंडामेंटल, टेक्निकल नाही. तर अशा न्यूज या ठिकाणी येत असतात. आता मी तुम्हाला HDFC बँकेचं सांगितलेलं होतं, तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं, तुम्ही काय करणार, मोर मार्केट शेअर, हे बघा इथे दिलेलं असतं, खाली ऑप्शन असतो या ठिकाणी, यावरती क्लिक करायचं, मोर मार्केट शेअर. हे बघा पूर्ण माहिती येणार. आता मागे एक व्हिडिओ बनवला होता बघा स्कॅनरचं मी, फंडामेंटल स्कॅनर. तर आता ह्या ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला पाहिजे असतात फंडामेंटलच्या. कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट येत असतात बघा, ते तुम्हाला या ठिकाणी दिसतील. शेअर होल्डिंग तुम्हाला दिसेल, सर्व काही तुम्ही एकाच जागेवरती बघू शकतात. नाहीतर पहिले तुम्हाला स्टॉक स्क्रीनरमध्ये जावं लागायचं, तिथे फंडामेंटल बघावं लागायचे, टिकर टेपवरती जावं लागायचं. तर त्याची आता गरज पडणार नाही, तुम्ही इथे झेरोदामध्येच बघू शकता. ते बघा सुरुवातीचं हे पेज ओपन झालं, इथे आपल्याला कंपनीचं मार्केट कॅप समजतं, ही कंपनीची करंट मार्केट प्राईस, हे कंपनीचं मार्केट कॅप, कंपनीचा सध्याचा पी किती चालू आहे तो पी या ठिकाणी दिसणार तुम्हाला. हे बघा खाली आले, इथं तुम्हाला कंपनीचा हा ग्राफ दिसतो. त्यानंतर आले कंपनीचं NPA कसं आहे, नॉन परफॉर्मिंग असेट कंपनीचे ते दिलेले बघा. प्रमोटर होल्डिंग दिलेलं आहे इथं किती असते, काय ROE आहे इथं बघा, ROE हॅज डिक्रीज वर्सेस 10 इयर ट्रेंड. या खाली इथे तुम्हाला बघायला मिळणार सर्व. हे बघा लेटेस्ट ROE किती आहे त्याचा, 3 वर्षांचा ॲव्हरेज काढलं तर किती आहे बघा, हे सर्व दिलेलं असतं इथं. हे बघा खाली आले, सर्व माहिती तुम्हाला मिळणार. रेव्हेन्यूची, कोणकोणत्या याच्यातून रेव्हेन्यू त्यांचं होत असतं सर्व या ठिकाणी दिलेलं असतं. ही सर्व माहिती असते फंडामेंटलची, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार. कंपनीचे जर तुम्हाला फायनान्शियल बघायचे असतील तरी ते फायनान्शियलचा ऑप्शन येत असतो वरतीच या ठिकाणी, त्याच्यावरती क्लिक करायचं. आले कंपनीचं फायनान्शियल तुम्हाला इथे बघायला मिळतील बघा, हे दिसतंय तुम्हाला. हे कंपनीचे फायनान्शियल तुम्हाला बघायला मिळतात. कंपनीची बॅलन्स शीट जी असते ती तुम्ही, कंपनीची बॅलन्स शीट जी असते ती तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. हे बघा बॅलन्स शीट आहे कंपनीची पूर्ण, त्याला तुम्ही रीड करू शकता तिथे. हे बघा कंपनीचं प्रॉफिट लॉस तुम्ही इथे बघू शकता, सर्व माहिती असते. कंपनीचं टोटल इन्कम किती, त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस किती, त्यानंतर नेट प्रॉफिट किती कंपनीचं, डिव्हिडंड पेआउट, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच जागेवरती बघायला मिळतील. खूप जणांना अगोदर माहीत नव्हतं की कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट कुठे बघायचे. आपण NSEवरती पण बघू शकतो, NSEवरती पण जाऊन आपण ते रिझल्ट बघू शकतो. पण आता हे जर फीचर आलेलं आहे तिजोरी नावाचं, याच ठिकाणी जाऊन आपण कंपन्यांचे फंडामेंटल बघू शकतो. कंपनीमध्ये अचानक एखादी न्यूज आली, तुम्ही बघू शकता दिवसभरामध्ये एकदा फक्त आपल्याला बघायचं, ते अपडेट होणार तिथे डाटा की कंपनीमध्ये एखादी न्यूज आलेली आहे का काही, ते ताबडतोब तिथे फ्लॅश होणार. कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट आले ताबडतोब दिसणार तुम्हाला, इथे जाऊन बघायचं आहे फक्त. हे बघा इथे पण एक ऑप्शन असतो क्वार्टरली रिझल्ट, हे बघा क्वार्टरली रिझल्ट, याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट देतील. हे बघा
क्वार्टरली रिझल्टवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला क्वार्टरली रिझल्ट दिसेल. हे बघा आले क्वार्टरली रिझल्ट. टोटल इन्कम जे क्वार्टर होतं डिसेंबर क्वार्टर, त्याच्यामध्ये टोटल इन्कम किती होतं कंपनीचं ते दिलेलं असतं. ठीक आहे. इथे एक्सपेन्सेस दिलेले असतात. ठीक आहे. त्यानंतर टॅक्सेस काय असतात, त्यानंतर नेट प्रॉफिट किती कंपनीचं. मग आपण इथे तुलना करू शकतो क्वार्टर ऑन क्वार्टर किंवा इयर ऑन इयर. हे बघा मागच्या क्वार्टरमध्ये कंपनीचे नेट प्रॉफिट किती होते, 15,976 करोड. आता ह्या क्वार्टरमध्ये किती होते, 16,373 करोड. हे क्वार्टर ऑन क्वार्टर तुम्ही इथे कंपॅरिझन करू शकतात, स्वतः बघू शकतात तुम्ही. EPS अर्निंग पर शेअर या ठिकाणी दिलेलं असतं. अर्निंग पर शेअर 21.07 होतं, ते आलं 21.56 वरती, थोडं वाढलेलं आहे. म्हणजे अशा गोष्टींचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करू शकतात. आता हे बघण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जायची गरज नाही, तुम्ही याच ठिकाणी बघू शकतात. समजलं ना. ही खूप चांगली सुविधा आहे मित्रांनो, आणि याचा वापर केला पाहिजे आपण. अभ्यास होतो, पहिली गोष्ट म्हणजे अभ्यास होत असतो. जेव्हा तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकतात, आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जात असते. शिकलं पाहिजे आपण नवीन काहीतरी. इथं शेअर होल्डिंग पण असतं, क्लिक करायचं याच्यावरती. शेअर होल्डिंग या खाली इथं प्रमोटरची किती होल्डिंग आहे, नाही आहे. मागे पण म्हटलं होतं बघा, HDFC बँकेमध्ये प्रमोटरची होल्डिंग नाही. हे बघा नाही आहे होल्डिंग, इथे दिसणार नाही तुम्हाला. पब्लिकची बघा 100%. हे बघा इथं दिलेलं असतं प्रमोटरची होल्डिंग किती, पब्लिक शेअर होल्डिंग किती, इन्स्टिट्यूशनमध्ये पण कोणाकोणाचं आहे दिलेलं असतं. हे बघा इथे क्लिक करायचं आहे फक्त तुम्हाला. हे बघा हा ऑप्शन असतो या ठिकाणी एक, इथे दिसतं आहे ना तुम्हाला. प्रमोटर आहे, प्रमोटरकडे नाहीच आहे होल्डिंग. पब्लिक शेअर होल्डिंग बघायची ना, या पब्लिक शेअर होल्डिंगवरती क्लिक करायचं तुम्ही. हे बघा इथे आली. मग या पब्लिक शेअर होल्डिंगमध्ये कोण आलं, इन्स्टिट्यूशन आणि नॉन इन्स्टिट्यूशन आलं. समजलं ना तुम्हाला, इन्स्टिट्यूशन आणि नॉन इन्स्टिट्यूशन. मग इन्स्टिट्यूशनमध्ये FIDI आले, नॉन इन्स्टिट्यूशनमध्ये आपण इंडिव्हिज्युअल आलो. समजलं ना, त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल येत असतो आपण रिटेलर. मग नॉन इन्स्टिट्यूशनकडे किती, 16.97% आणि इन्स्टिट्यूशनकडे किती आहे, 83% होल्डिंग आहे बघा. मग याच्यामध्ये पण इन्स्टिट्यूशनमध्ये कोण आहे आपल्याला बघायचं आहे ना, हे प्लसचं साईन असतं, त्यावरती क्लिक करायचं. हे बघा इन्स्टिट्यूशनमध्ये कोणाकोणाजवळ हा हिस्सा आहे, 5% हिस्सा बघा जवळजवळ. SBIचं निफ्टी 50 ETF आहे बघा, त्यांच्याकडे. LICकडे पण हिस्सा आहे. गव्हर्नमेंट ऑफ सिंगापूर, HDFC ट्रस्टी, HDFCची ट्रस्टी बघा, UTI, ICICI प्रुडेन्शियल बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, NPS ट्रस्ट यांच्याकडे हा हिस्सा आहे SBIचा. हे बघू शकतात तुम्ही. अभ्यास चांगला होईल, तुम्हाला समजेल की ह्या कंपनीची होल्डिंग सर्वात जास्त कोणाकडे आहे, हे ताबडतोब लक्षात येत असतं. तर ह्या गोष्टी बघत चला तुम्ही, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. हे तिजोरी नावाचं फीचर आलेलं आहे नवीन, जायचं सरळ कन्सोलमध्ये आणि बघायचं त्याला, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ठीक आहे. आता हे थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला. आता प्रत्येक गोष्ट सांगायची म्हटल्यावरती ते फंडामेंटल आहे, अभ्यास किती केला तरी कमीच पडतो त्यामध्ये. ठीक आहे. तर तुम्ही पण या फीचरचा नक्की फायदा घ्यायचा आहे. त्याचं नाव आहे तिजोरी, आणि हे फीचर आलेलं आहे झेरोदामध्ये. तर माझ्या मते ह्या तिजोरी फीचरबद्दल तुम्हाला समजलेलं असेल. आणि तुम्हाला काय वाटतं, हे फीचर चांगलं आहे का झेरोदामध्ये? तर तुमचं मत पण तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे की या तिजोरीचा सर्वांना फायदा होऊ शकतो का या फीचरचा. मत द्यायचं असतं तुम्ही. मी व्हिडिओ बनवत असतो, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की खरंच आपल्यासाठी हे तिजोरी फीचर जे आहे चांगलं आहे का, त्याबद्दल तुम्ही पण आपलं मत द्यायचं आहे. ठीक आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.